ती ओरडत होती, मला जाऊ दे प्लीज, पण तो हसत होता आणि म्हणाला, तू माझी आहेस आणि आजपासून कायमची इथेच राहशील. पण पुढे जे झालं ते प्रेम नव्हतंच, ते काहीतरी खूप भयानक होतं. ती एक साधी मुलगी होती, शांत, समजूतदार, स्वप्नांनी भरलेली. तिचं जग खूप छोटं होतं. तिचं छोटंसं घर, काही जवळचे मित्र आणि मनात हजारो स्वप्न. ती नेहमी हसायची, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायची. आणि मग तो तिच्या आयुष्यात आला. सुरुवातीला तो खूप केअरिंग वाटायचा. खाल्लंस का, घरी पोचलीस का, थकल्यासारखं वाटतंय तर आराम कर. त्याच्या प्रत्येक मेसेजमध्ये काळजी होती. ती हळूहळू त्याच्यावर विश्वास ठेवायला लागली आणि कदाचित प्रेमही करायला लागली. घरातले आणि मित्र सगळे म्हणायचे, वा किती प्रेम करतो हा तुझ्यावर, आणि ती हलकेच हसायची. पण काही गोष्टी हळूहळू बदलायला लागल्या. तो अजूनही रोज कॉल करायचा, पण आता त्याच्या आवाजात काळजीपेक्षा हक्क जास्त जाणवू लागला. कोणाशी बोलत होतीस, इतका वेळ ऑनलाईन कोणासाठी होतीस, तो मुलगा कोण आहे. ती सुरुवातीला हसून टाळायची, अरे फ्रेंड आहे, पण तो शांत होत नव्हता. तो म्हणायचा, मला तुझं कोणाशी बोलणं आवडत नाही. ती थोडी कन्फ्यूज व्हायची, थोडं अस्वस्थही, पण मनात स्वतःलाच समजवायची, चालेल, प्रेम आहे म्हणूनच बोलतो. एक दिवस ती त्याच्यासोबत बसली होती, सगळं नॉर्मल वाटत होतं आणि अचानक त्याने तिचा फोन घेतला. ती हसत म्हणाली, काय करत आहेस, पण तो काही बोलला नाही. तो तिचे चॅट्स चेक करत होता. ती कम्प्लिटली शॉक्ड झाली. तू असं कसं करू शकतोस. तो शांतपणे तिच्याकडे पाहत म्हणाला, कारण तू माझी आहेस. त्या एका वाक्याने तिच्या मनात पहिल्यांदा भीती निर्माण झाली. त्या दिवसानंतर सगळं बदललं. तो तिला सांगू लागला, हे कपडे घालू नकोस, त्या मित्रासोबत बोलू नकोस, बाहेर जाऊ नकोस. आधी रिक्वेस्ट होती, आता ऑर्डर बनली होती. ती हळूहळू बदलत गेली. तिचं हसू कमी झालं, तिचं बोलणं कमी झालं. तिने मित्रांपासून डिस्टन्स घेतला, कारण त्याला ते आवडत नव्हतं. ती स्वतःला हरवत होती, पण तिला कळतही नव्हतं. रात्री कधी कधी ती एकटी बसून विचार करायची, हे खरंच प्रेम आहे का. पण दुसऱ्या क्षणी ती स्वतःलाच थांबवायची, नाही, तो मला खूप प्रेम करतो. आणि एक दिवस तिच्या सहनशक्तीचा अंत झाला. ती त्याच्यासमोर उभी राहिली, डोळ्यात पाणी पण आवाज ठाम. बस, आता पुरे झालं, मला हे नातं नको आहे. तो काहीच बोलला नाही, फक्त तिच्याकडे बघत राहिला आणि हळूच हसला. ते हसू तिला खूप विचित्र वाटलं. 2 दिवसांनी त्याचा मेसेज आला, एकदा भेट, शेवटचं बोलायचं आहे. ती खूप विचारात पडली, पण शेवटी ती गेली, कारण तिला क्लिअर क्लोजर हवा आहे. तो तिला एक शांत जागी घेऊन गेला आणि मग एका बंद खोलीत. ती थोडी घाबरली, हे काय आहे. तो दरवाजा बंद करत म्हणाला, आज सगळं क्लिअर करूया. त्याच्या आवाजात काहीतरी बदललं होतं. ती मागे सरकली, मला जाऊ दे, पण तो पुढे आला. त्याच्या डोळ्यात वेड होतं. तो हळू आवाजात म्हणाला, जर तू माझी नाहीस तर तू कोणाचीच होऊ शकत नाहीस. ती घाबरली, तिचं हृदय जोरात धडधडत होतं. ती रडायला लागली, प्लीज मला जाऊ दे. त्या क्षणी तिने स्वतःला सावरलं. एक संधी पाहून ती जोरात त्याला ढकलून बाहेर पळाली. धावत, थरथरत तिचे पाय थांबत नव्हते, डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती थेट पोलीस स्टेशनमध्ये पोचली. श्वास अडखळत होता आणि ती फक्त एकच वाक्य बोलली, मला वाचवा. त्या क्षणी तिला एक गोष्ट स्पष्ट समजली, प्रेम कधीच कैद करत नाही आणि जे कैद करतं ते प्रेम नसतंच. काही दिवसांनी तो पकडला गेला, पण तिच्या डोळ्यातली भीती आणि त्या दिवसाची आठवण तिला आयुष्यभर विसरता आली नाही. जर कोणीतरी तुमच्या नाहीला ऐकत नसेल, तुमच्यावर नियंत्रण ठेवत असेल, तुमचं जग छोटं करत असेल, तर ते प्रेम नाही, तो तुमच्यावर हक्क गाजवत आहे. जर ही स्टोरी तुम्हाला थोडं जरी विचार करायला भाग पाडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मनाला भेटणाऱ्या स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण कधीकधी एक स्टोरी कोणाचं आयुष्य वाचवू शकते. पुन्हा भेटूया अशाच नवीन कथेंसोबत. श्री स्वामी समर्थ.